अच्छा कौन सा है? अच्छा छोड़ो, दोनों चालू है। अच्छा ठीक है। हेलो। क्या चल मैडम? कुछ नहीं, फोन कट हो गया। हेलो। हेलो राधिका मैडम। वो बोलती है आपके बेटे का एक्सीडेंट हो गया है। काय? हाँ, उसके बैग में एक कार्ड था, उसपे ये नंबर था, इसलिए कॉल किया। आप संजीवनी हॉस्पिटल पहुंच जाइए जल्दी। ठीक है, मी येते लवकरात लवकर। पण तुम्ही कोण बोलताय? कुठून बोलताय तुम्ही? हा राधिका मॅडम, आता मी तुझी मीटिंग होऊ देणारच नाही। आता होईल तो फक्त ड्रामा, इमोशनल ड्रामा, पेनफुल ड्रामा। मैडम पैसे देतीये ना। मॅम काय झालं? आता मला ऍक्सिडेंट झालाय। जिनी आपल्याला निघाला। येस मॅम मी येते। ह्याच्यावर पण सह्या हव्या असतात काय यार? हा, तुझ्या बाबांना ओळखतो मी, त्यांना सही मीच शिकवली आहे। हे घे, हा आण पैसे। तू काय 20 रुपये मागच्या वेळेस पण तू दिले नव्हते? 50 रुपये दे चल। त्यावेळेस देतो ना टेडी दादा। काय पुढच्या वेळेस चल, आत्ताचे दे, नाहीतर मी ते परत घेईन चल। टेडी दादा हा आहे तर पैसे तू पण काय माझे 20 रुपये। हा थांब एक मिनिट। किड्या, काय तू काय क्लासेस घ्यायला लागलास का? पैसे घेऊन काय करतोस काय? अरे क्लासेस कसले रे, हे लोक मस्ती करतात, अभ्यास करत नाही, मग कमी मार्क्स पडतात, मग आई बाबांना रिपोर्ट कार्ड दाखवायला घाबरतात, मग माझ्याकडे घेऊन येतात सही करायला, मग मी सही करून देतो। काय रे, फटके देऊ का? हे बघ, हे असं परत करायचं नाही, कळलं? आई बाबांशी खोटं बोलायचं नाही। हा, आपण प्रेम करतो ना आई बाबांवर, मग अशा खोट्या पैसे घेऊन अशा खोट्या सह्या घ्यायच्या नाहीत, ओके? आई बाबांना जे काही आहे ते खरं सांगायचं, ओके? खोटं वागायचं नाही बाळा। तुझ्या मित्रांना पण सांग। चल जा बरं, जा पळ। टेडी दादा। हा बाय 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 काय केडी दादा? गुरु, अरे मी भारावून गेलो रे हे सगळं ऐकून, तेही तुझ्या तोंडून। कोणाला फसवू नका, आई बाबांवर प्रेम करा, खोटं बोलू नका, ऑनेस्ट राहा, वावा। फटके देऊ का तुला? एडे काय फालतूपणे चालले ते असले चिल्लर धंदे करतोस तू? एक दिवशी जेलमध्ये जाशील ना, तेव्हा कळेल तुला। जेलमध्ये गेलो जरी ना, तरी खोटी सही जेलरची करून सुटून येईल मी। काय माहितीये का, लहानपणापासून मला सवय आहे, मी एकदा कुणाची सही बघितली ना की हुबेहूब तशीच सही काढू शकतो। अरे नको असले धंदे करू, अडकशील बाबा। इथे मी कशामध्ये अडकलोय, मला काय टेन्शन? तुझं काय चिल्लरगिरी चाललीये? आता काय टेन्शन आहे यार तुला? काय असणार आहे अजून? शनाया आणि राधिका रोज त्यांची तू मेमे चालू असते ऑफिसमध्ये। माझं फार सँडविच झालंय या दोघींच्या मध्ये। रोज ऑफिसमध्ये भांडतात काहीतरी कारण काढून। आजही आपली तू मेमे चालूच झाली होती, त्याच्यातून शनाया भडकली आणि कुठे निघून गेली काय माहिती। मला वाटलं इथे आली की काय, आली आहे का? नाही आले इथे। मला एक सांग, हिला जर परत यायचंच असतं तर जाते कशाला ही? मला नाही माहिती किड्या, आता कुठे गेली याच टेन्शन आहे मला खरंच कळत नाही काय करू। जाऊ दे, येईल ती, आपली तर कमाई झाली असता। जेनी, घरी फोन करून सांगू का ग? नाही मॅम, ऐका, नको सगळे उगाच पॅनिक होतील। आपण आधी जाऊयात, सिच्युएशन काय बघूयात। हा मॅम, प्लीज प्लीज। पण ती बाई तिथे फक्त थांबायला हवी। दादा जरा लवकर या बरं। हाँ दादा, थोड़ा जल्दी चलो ना प्लीज, इमर्जन्सी है दादा। मॅम डोंट वरी, फादर सगळं ठीक करते मॅम। दादा प्लीज जल्दी ले लो ना प्लीज। जेनी, ज्या नंबरवरून फोन आला होता ना तिथे मी फोन करते। हा येस मॅम, मी ती माणसं आहेत ना त्यांना विचारते। हा, तुम्ही कॉल करा। हो। एक्सक्यूज मी, या
तुम्ही एका लहान मुलगा स्मॉल बॉयला पाहिलं का? आय गेस इथे एक ऍक्सिडेंट झालाय समवेअर अराउंड. नाही मॅडम. यू शो? शो. आई मला फोन करायचा राहिला, 1 मिनिट. बाबा. हॅलो बाबा. हा सुनबाई, अथर्व. काय? अगं अथर्वला शाळेतून घेतलं आणि घरी निघालोय. अथर्व तुमच्या बरोबर आहे? हो. अगं असं काय करते? तूच मला फोन करून सांगितलं ना की अथर्वची स्कूल बस पोहोचली नाही, त्याला शाळेतून परत घेऊन या म्हणून. ठीक आहे, मी नंतर फोन करते. अथर्व बाबांबरोबर आहे? मग मला असा फोन कोणी केला असेल? शन्या? शन्या! ब्लड येत आहे. कोणीतरी एक पाणी आहे का कुणाकडे? पाणी द्या, पाणी द्या. अरे पाणी द्या ना, तुमच्याकडे पाणी आहे ना. मॅम मेकअप मॅम प्लीज कुणाकडे कापड आहे का? हँडकरचीफ. थँक्यू मॅम. मॅम मेकअप मॅम. हे हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. आय गेस ॲम्ब्युलन्सला बोलवा ना प्लीज. प्लीज प्लीज कॉल करा ना ॲम्ब्युलन्सला. अरे करा ना कॉल. हे पकडा, इकडे पकडा ना प्लीज. बाजूला. क्या हो बाय? काय नाही रे, कुठल्या तरी बाईचा ऍक्सिडेंट झालाय म्हणे. कुणातरी नाव घेऊन रस्त्यात पळत होती. रिक्षा. पटकन. सांभाळ. हळू घ्या, हळू घ्या. हळू घ्या प्लीज. चला पटकन प्लीज. मॅम 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 आपण हॉस्पिटलमध्ये चाललोय. तुम्ही प्लीज बी हवे का? जागे ना मॅम. आपण लवकरच पोहोचू हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला काही नाही होणार मॅम. आम्ही आहे तुमच्या बरोबर. हा जेनी बोल, काय झालं? हॅलो. हा ना सर. जेनी काय झालं? राधिका मॅमचा ऍक्सिडेंट झालाय. काय? मी त्यांना ऍम्ब्युलन्स मधून घेऊन चाललीये. तुम्ही प्लीज लवकर या. ब्लिडिंग झालंय. मी ऍड्रेस मेसेज करते बाहेर. आनंद सर, काय झालं? आनंद सर, रघु पाणी दे. सर ठीक आहे. बरं ठीक आहे. बरं काय झालं? कोणाचा फोन होता? काय झालं? जेनीचा फोन होता. राधिका वहिनींचा ऍक्सिडेंट झाला. काय? ऍक्सिडेंट? तू कदम, पानकर सर ऑफिसमध्ये नाही आहेत. ते आलेत की त्यांना ही बातमी कळवा. तुम्ही सगळं ऑफिसमध्येच राहा. श्रेयस चल आपण पटकन जाऊया हॉस्पिटलमध्ये. श्रेयस
सर आम्हाला फोनवरून कळवत राहा सर. हो. सर तुम्ही पानवलकर सरांना फोन करा ना. हो हो लगेच करतो. अरे देवा काय झालं हे. ब्लड येत आहे. कोणीतरी एक पाणी आहे का कुणाकडे? क्या बाबा काय नाही रे कुठल्या तरी बाईचा ऍक्सिडेंट झालाय म्हणे. कुणातरी नाव घेऊन रस्त्यात पळत होती. मी तुला नंतर कॉल करते. हा शने काय झालं? कोणी मागे लागले का तुझ्या? मग तू रडतेस का? मग तुला घरी सोडू का? मग बोल ना काय झालं? सांग ना काय झालं? हा काय का शोभा, काय झालं? काय माहिती ती रडते का ती काहीच बोलत नाही. काय झालं तुला? घरी सोडू का? घरी जायचं का? केड्या मावशी केड्या. काय झालं शन्या? अगं, काय झालं? तिला काही झालं जर नसेल ना. अरे कोणाला झालं असेल काही? तू बस बरं. तू शांत हो. मी पाणी आणतो. हे बघ शांत हो. हे बघ शांत हो. काय नाही होणार. काय होणार? काय झालं? हे घे किशन पाणी. काय तू शांत हो. नीट सांग काय झालंय. केड्या राधिकाचा ऍक्सिडेंट झालाय माझ्यामुळे. काय? अरे तिने ऑफिस मध्ये इन्सल्ट केला होता माझा. म्हणून मला रिव्हेंज घ्यायचा होता. रघु इडियट, तुला दिसत नाही? सॉरी What is this? मॅडम. पण तुम्ही मॅडम. Shut up! Wait. I have an idea. आपके बेटे का एक्सीडेंट हो गया है. हॅलो बाबा. अगं अथर्वला शाळेतून घेतलं आणि घरी निघालोय. अथर्व तुमच्या बरोबर आहे? शन्या मला तिला हर्ट नव्हतं करायचं यार. ती कशी पण असली तरी मला तिला एवढं हर्ट नव्हतं करायचं. कुणी सांगितलं होतं यार तुला हे सगळं करायला? आता त्या राधिकाने पोलिसांना सांगितलं तर काय होईल? यार केड्या घाबरवू नको ना यार. घाबरवू नको ना. मला FGPशी बोलायचं. मला FGPशी बोलायचं आता. केड्या मला वाटतं आपल्यावरच राहू बकरी झालाय आता. मावशी हे जे काही झालं ते भयंकर आहे. हो रे. गुरुशी बोलावं लागेल मला. थांबव.
अरे देसाई सर तुम्ही? मिस्टर गुरुनाथ सुभेदार, तुमचा पत्ता काय? तुम्ही तर गायबच झालात. नाही, खरं सांगायचं तर सर तुमची फी द्यायला माझ्याकडे पैसेच नाही, तर मला असं झालं तुम्हाला कुठल्या तोंडानं भेटू मी. डोंट गेट मी रॉंग, पण आत्ताची जी तुमची अवस्था आहे त्याला तुम्ही जबाबदार आहात. स्वतःच्या हाताने तुम्ही हे करून घेतलंय. म्हणजे मिस्टर सुभेदार, मी तुमचा वकील असतो ना तरी समोरच्या पक्षाची आम्ही माहिती मिळवतो, त्याचा अभ्यास करतो. मागेही मी तुम्हाला बोललेलो होतो, तुमची बायको अतिशय हुशार आहे आणि स्वाभिमानी आहे. त्याच्या बोलण्याचं कळतं की त्या किती खोलवर दुखावल्या गेलेल्या आहेत. मिस्टर सुभेदार, माणूस जेव्हा दुखावला जातो तेव्हा त्याला दुःख देणाऱ्या माणसाबद्दल कन्सर्न असतो, म्हणून दुखावला जातो. त्यांना अजूनही तुमच्याबद्दल फिलिंग्स आहे. इन अ वे यू आर लकी. नाही, तुम्हाला नाही कळणार, कारण तुम्ही दुसऱ्या मुलीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालात जिला काही डेप्थ नाहीये, उथळ आहे ती. सर तुम्ही म्हणताय तसं काही नाहीये. त्या राधिकाला जर तुम्ही म्हणताय तसं माझ्याबद्दल प्रेम आणि कन्सर्न वाटत असतं ना, तर तिने मला कधीच डिवोर्स दिला असता ना. हा झाला एक भाग, पण मला सांगा, हा त्याग त्यांनी का करावा? का करावं? मला नाही संसार करायचा आहे तिच्या बरोबर. इतकं छळलंय ना तिने मला की कधी कधी असं वाटतं की काहीतरी चमत्कार घडावा आणि ती निघून जावी माझ्या आयुष्यात. तुमचा मोबाईल वाचतो. हा हा, आनंद कशाला फोन करतोय? हा हॅलो, बोल. हॅलो गुरु, कुठे आहेस? तुला काय करायचं? रस्त्यात आहे मी. राधिका वहिनीचा ऍक्सिडेंट झालाय, त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. काय? खूप सिरियस आहे. कधी? कुठलं हॉस्पिटल? तू पटकन पोहोच तिथे. मी तुला हॉस्पिटलचा ऍड्रेस मेसेज करतोय आणि ये हा नक्की. हा मी आलोच. दादा तुम्ही जरा लवकर चला ना. अरे आणि इकडनं राईटला घ्या. तो ऍड्रेस हाच आहे ना ऍड्रेस? हा. काय एवढं अपसेट व्हायला काय झालं? सर राधिकाचा मेजर ऍक्सिडेंट झालाय, मला जावं लागलं. आय एम सॉरी. रिक्षा रिक्षा सर, मी भेटतो तुम्हाला नंतर. प्लीज थांबा. चल. हॅलो, पवित्र